हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा तुमची त्वचा चमकदार, मऊ, मुलायम, टवटवीत आणि तजेलदार हवी असेल तर त्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 3 ड्रॉप तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचे आहेत, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर छान तुमचा चेहरा फ्रेश, टवटवीत आणि मऊ मुलायमसुद्धा होणार आहे. तर आजच्या होम रेमेडीसाठी अगदी 3च घटक आपण वापरणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या होम रेमेडीसाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल, जे की इझिली आपल्या घरामध्ये अवेलेबल होऊ शकतं आणि प्रत्येकाला हे सूट होतं. जर तुम्हाला प्लांट बेस ॲलोवेरा सूट होत असेल तर तुम्ही तो वापरू शकता, किंवा तुम्ही अशा पद्धतीनं मार्केटमध्ये जो रेडीमेड ॲलोवेरा मिळतो तर तो ॲलोवेरासुद्धा वापरू शकता, ज्याचे आपल्या स्किनसाठी भरपूर जास्त फायदे आहेत. ॲलोवेरामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स किंवा मुरूम वगैरे येतात तर ते कमी करण्यासाठी ॲलोवेरा खूप मदत करतं, कारण त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे गुलाबजल. गुलाबजलसुद्धा अगदी इझिली आणि अगदी कमीत कमी किमतीमध्ये आपल्याला अवेलेबल होतं. तर तेच गुलाबजल आज आपण वापरणार आहोत. आता गुलाबजलमुळे आपल्या त्वचेची क्लिन्झिंग होण्याचे महत्त्वाचं काम होतं, ज्याच्यामुळे चेहऱ्यावरील धूळ, मातीचं कण आणि अतिरिक्त तेल असतं तर ते काढून टाकण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे आपल्या त्वचेचा नैसर्गिक रंग आहे तो उजळण्यासाठी सुद्धा मदत होते. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे ग्लिसरीन. ग्लिसरीनसुद्धा आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. ग्लिसरीनमुळे त्वचा हायड्रेट राहण्यासाठी खूप जास्त मदत होते. ग्लिसरीनमुळे त्वचा मऊ आणि लवचिक राहते आणि रात्री हे सगळे जे तिन्ही घटक आहेत तर हे तिन्ही घटक आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात फायदेशीर आहे. म्हणूनच दररोज रात्री झोपण्यापूर्वी या तिन्ही गोष्टी याचे एक एक थेंब आपण आपल्या चेहऱ्यावर लावले तर रात्रभर या घटकांचं जे पोषण आहे ते आपल्या स्किनला मिळतं, आपल्या चेहऱ्याला मिळतं आणि त्याच्यामुळेच आपली जी त्वचा आहे ती आतून मॉइश्चराईज होते, ज्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर आपली त्वचा, आपला चेहरा खूप जास्त मऊ, मुलायम आणि चमकदार होतो. तर त्यासाठी आजची आपली ही होम रेमेडी आहे आणि ही होम रेमेडी बनवण्यासाठी अशा पद्धतीनं एक छानपैकी मी छोटा स्टीलचा कंटेनर घेतलेला आहे. आता ही जी होम रेमेडी आहे तर ही तुम्ही आठवड्याभरासाठी 15 दिवसांसाठी तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता, किंवा बाहेर ठेवली तरीही तिचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही. किंवा दररोज तुम्ही अशा पद्धतीनं थोडी थोडी क्वांटिटी आहे जी आपल्या हातावर घेऊन हातावर व्यवस्थितपणे रब करून ती आपल्या स्किनवर, आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. आता इथं जे आहे मी 2 ते 3 दिवसाचं अगदी कमीत कमी क्वांटिटी बनवून तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये मी पहिला घटक घेतलेला आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. आता ॲलोवेरा जेलनंतर मी इथं ॲड केलेलं आहे ग्लिसरीन. ग्लिसरीन चिकट असतं आणि ज्याच्यामध्ये खूप जास्त चांगले प्रॉपर्टीज असतात, जे आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. तर मी साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा इतकंच ग्लिसरीन घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये तिसरी गोष्ट ॲड करणार आहे ते म्हणजे गुलाबरी. गुलाबरीचं जे गुलाबजल आहे तर ते या सगळ्यांचे जे बेनिफिट आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले आहे. तर त्यासाठी आता इथं मी 1 चमचा जे गुलाबजल आहे ते मी या मिश्रणामध्ये ॲड केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हे जे मिश्रण आहे तर या तिन्ही गोष्टी, आता 2 गोष्टी ग्लिसरीन आणि गुलाबजल थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये असतं, पण ॲलोवेरा जेल आहे तर ती जेल कन्सिस्टन्सी आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थितपणे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने किंवा बोटाच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून या तिन्ही गोष्टी एकमेकांमध्ये छानपैकी डायल्यूट झाल्या तर या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या स्किनवर, आपल्या चेहऱ्यावर करणं खूप इझी जाणार आहे. आणि त्यासोबत या ॲप्लिकेशनमुळे आपल्या चेहऱ्याला संपूर्ण रात्रभर खूप जास्त चांगले फायदेसुद्धा होणार आहेत. तर अशा पद्धतीनं जितकं आपल्याला छान पद्धतीने ते मिक्स करता येईल, डायल्यूट करता येईल, तितकं आपण हलवून व्यवस्थित ते डायल्यूट करून घ्यायचं आहे. आता इथं साधारणतः 2 ते 3 दिवसांसाठी पुरेल इतकी क्वांटिटी मी तयार करून घेतलेली आहे, कारण याचे 2 ते 3 थेंब फक्त आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करण्यासाठी पुरेसे होतात. आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलं, जर तुम्हाला हे असं बनवून ठेवायचं नसेल तर दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर अशा पद्धतीनं हातानं थोडंसं ॲलोवेरा जेल, त्याच्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन आणि थोडंसं गुलाबजल ॲड करायचं आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित हातामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर त्या अप्लाय करायच्या आहेत. संपूर्ण रात्रभर त्याचे चांगले बेनिफिट आपल्या चेहऱ्याला मिळणार आहेत आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त चांगले बदल झालेले पाहू शकता.
तर अशा पद्धतीने हे मिक्सचर आता मी इथं तयार करून ठेवलेलं आहे। आता हे तयार केलेलं मिश्रण याचं ॲप्लिकेशन आपल्या चेहऱ्यावर करण्यापूर्वी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमधून सांगत असते की कोणतीही गोष्ट आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर अप्लाय करण्यापूर्वी आपला चेहरा आपली स्किन व्यवस्थित क्लीन असणं खूप गरजेचं आहे। तर त्याच पद्धतीनं आतासुद्धा मला माझ्या चेहऱ्यावर हे ॲप्लिकेशन करायचं आहे, पण त्यापूर्वी मी अगदी फेसवॉशने छान पद्धतीनं माझा चेहरा धुवून घेणार आहे, जेणेकरून दिवसभर आपल्या चेहऱ्यावर जे धूळ मिट्टी किंवा जे एक्सेस ऑइल आलेलं असतं तर ते पूर्णपणे क्लीन होऊन जातं आणि त्यानंतर या गोष्टी आपण ज्या आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहोत तर त्याचे पूर्णपणे छानपैकी बेनिफिट आहेत ते आपल्या स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतात। तर चेहरा व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे, स्वच्छ कपड्याने तो चेहरा पुसूनसुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे तयार केलेलं आहे नाईट जेल तुम्ही असं म्हणू शकता किंवा नाईट क्रीम, आता ही क्रीम कन्सिस्टन्सी नाही आहे तर हे जेल कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालेलं आहे। तर याचं ॲप्लिकेशन आता व्यवस्थित आपल्याला आपल्या चेहऱ्यावर करून घ्यायचं आहे। तर हे व्यवस्थित हातांवर मी अप्लाय करून घेतलेलं आहे आणि हातांवर अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित ते चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने याचा मसाज करायचा आहे सर्क्युलर मोशनमध्ये। आता मसाज करताना आपल्याला चेहऱ्यामध्ये व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे, जेणेकरून काय होतं आजकाल वयाच्या अगोदरच आपला चेहरा एकदम डल दिसायला लागतो, चेहऱ्यावर एकदम फाईन लाईन्स, त्याच्यानंतर सुरकुत्या, डाग धब्बे किंवा एक बारीक बारीक रेषा यायला सुरुवात होते। तर या सगळ्या गोष्टी जर आपल्याला कमी करायच्या असतील तर अगदी सुरुवातीपासूनच आपल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अशा पद्धतीनं कोणतीही नाईट क्रीम किंवा नाईट जेल आपण जेव्हा आपण अप्लाय करतो तर व्यवस्थित चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करायचा आहे। मसाज सर्क्युलर मोशनमध्ये करायचा आहे, जेणेकरून या ज्या बारीक रेषा किंवा सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावर यायला लागल्या असतील तर त्या कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे। वाढत्या वयाची चिन्ह आपण कुठल्याही पद्धतीनं थांबवू शकत नाही, पण ती ज्या पद्धतीनं येतील तर त्याचा वेग जो आहे तर तो नक्कीच आपण अशा या घरगुती उपायांनी कमी करू शकतो। तर छान पद्धतीनं मी चेहऱ्यावर हे अप्लाय केलेलं आहे। त्याचबरोबर डार्क सर्कलची सुद्धा आपल्याला समस्या असेल तर डोळ्यांच्या भोवतीसुद्धा आपल्याला हलक्या हातानं छान मसाज करून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळं काय होतं मसाज केल्यामुळं आपल्या स्किनवर आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन खूप छान पद्धतीनं होतो आणि त्याचाच परिणाम आपल्या चेहऱ्यामध्ये नॅचरल ग्लो यायला होतो आणि त्याचबरोबर आपला चेहरा फ्रेश आणि टवटवीतसुद्धा दिसायला लागतो। आता हलक्या हातानं मसाज केल्यानंतर टॅपिंगसुद्धा चेहऱ्यावर करून घ्यायचं आहे। टॅपिंगसुद्धा चेहऱ्यावर केल्यामुळे खूप जास्त त्याचे फायदे आपल्या चेहऱ्याला मिळतात। तर मी अशा पद्धतीनं ह्याचं ॲप्लिकेशन चेहऱ्यावर केलेलं आहे, हलक्या हाताने मसाज आणि त्यानंतर 1-2 मिनटं हलक्या हातानं टॅपिंगसुद्धा करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय चेहऱ्यामध्ये छानपैकी हे ॲब्सॉर्ब होतं। याचाच अर्थ हे आता आपल्या स्किनमध्ये रात्रभर व्यवस्थित ॲब्सॉर्ब होणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर आपली स्किन जी आहे ती छानपैकी हेल्दी, ग्लोईंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रेश आणि टवटवीतसुद्धा दिसण्यासाठी मदत होणार आहे। तर अशा पद्धतीनं ह्याचं ॲप्लिकेशन दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी करायचं आहे आणि काही दिवसांमध्येच तुम्ही तुमच्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल बघाल आणि तुम्हाला तो बदल खूप छान आनंददायी नक्कीच वाटणार आहे। तर दररोज संध्याकाळी आपल्या चेहऱ्याबरोबरच आपल्या ओठांची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपले ओठसुद्धा नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे। तर आता इथं मी ओठांनासुद्धा व्यवस्थित मॉइश्चराईज करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे, ज्याचा फायदा भविष्यामध्ये आपल्याला भरपूर जास्त प्रमाणात मिळणार आहे। तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। बाय बाय।